नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओचा संचालक रियाज काजीचे काळे कारनामे हे उघड होऊ लागलेत। एका महिला कर्मचाऱ्याशी त्यानं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर देखील अनेकदा त्यानं छेड काढत विनयभंग केल्याचा प्रयत्न केला। पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी ही माहिती एबीपी माझाला दिली आहे। रियाज काझीनं महिला कर्मचाऱ्याच्या नावाचा वापर करून फेक इंस्टाग्राम आयडी तयार केलं। त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमांवरील हालचालींवरती त्याची पाळत असे। महिला कर्मचाऱ्यांवरती धार्मिक चालीरीतींसाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यानं फेटाळलाय। तर पोलीस सध्या त्याच्या एनजीओला कुठून निधी येत होता याचा तपास करत आहेत। देशातून निधी येत होता, मात्र परदेशामधून निधी आल्याचा कोणताही पुरावा नाही, असं पोलीस उपायुक्तांनी म्हटलंय। एक मुलीने तक्रार दिली की जुलै 2024 मध्ये त्याचे बर्थडे वाढदिवस होते। त्या दरम्यान जे रियाज फजल काझी आहे त्यांनी त्यांना फोरहेडवर किस केले होते आणि ते हक करण्याचे प्रयत्न पण केले होते। नंतर बरेच दिवस असं झाले की त्यांनी पुन्हा प्रयत्न केले होते। यामध्ये इम्पॉर्टंट विषय असा आहे की त्याच्याकडे फॉरेन डोनेशन असं काही नाही, कारण की त्याच्याकडे FCRAचे जे अकाउंट जे मॅन्डेटरी आहे फॉरेन डोनेशन घेण्यासाठी ते त्याच्याकडे नाही। आता त्यांना अटक केलेले होते 18 तारखेला कोर्टमध्ये प्रोड्यूस केले आणि कोर्ट यांनी 5 दिवसचे PC दिलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।